CET रिझल्ट आता लवकरच डिक्लेअर होणार आहे आणि रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर आपल्याला एक उत्सुकता असते की आता पुढची ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की नेक्स्ट 2-3 मंथ्समध्ये कुठल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे आणि काय शेड्यूल असणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघू लास्ट इयर हा जो रिझल्ट आहे हा 16th ऑफ जूनच्या जवळपास डिक्लेअर झाला होता. बट लास्ट इयर फर्स्ट अटेम्प्ट किंवा सेकंड अटेम्प्ट असे दोन ऑप्शन नव्हते. टेंटेटिव्ह ॲडमिशन प्रोसेस समजण्यासाठी आपण लास्ट इयरची वेबसाईट रेफर करू शकतो. लास्ट इयरची जी आपली वेबसाईट होती ती होती fe2025.mahacet.org आणि त्याच्यावर तुम्ही गेले तर तुम्हाला एक इम्पॉर्टंट डेट्स नावाचं ऑप्शन मिळणार आणि इथे एक एंटायर शेड्यूल आहे. जसं लास्ट इयर मी म्हणालो की 16th ऑफ जूनला रिझल्ट लागला होता, बट ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली होती 20th ऑफ जूनला. म्हणजे 12 दिवस ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीच नव्हतं, फक्त पोर्टल ओपन झालं, इन्फॉर्मेशन ब्रोशर आलं, राईट. तर रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा 10 ते 12 दिवस काही होत नाही या प्रोसेसमध्ये. आणि अज्युम करा की ह्यावर्षी 2 अटेम्प्ट आहे आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट तुमचा 20 जूनच्या जवळपास आला तर मोस्ट प्रॉब्ली आपली जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती 1 जुलैच्या जवळपास सुरू होऊ शकते. ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यावर सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ती असते अप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्ही याच्या आधी जो फॉर्म फिल केला होता तो होता CET एक्झामिनेशनसाठी, बट आता आपण कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत आहे, तर आपल्याला पुन्हा एकदा फॉर्म फिल करावं लागेल. त्याचं नाव असतं कॅप फॉर्म रजिस्ट्रेशन आणि पॅरलली आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेससुद्धा कंप्लीट करावी लागेल. या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण फ्युचर व्हिडिओजमध्ये कव्हर करू. आज आपल्याला फक्त शेड्यूल समजून घ्यायचं आहे, राईट. तर आपल्याला हे कंप्लीट करायला ऑलमोस्ट 15-16 दिवस मिळतात, ज्याच्यामध्ये आपण कॅप अप्लिकेशन फॉर्म फिल करतो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शन असतात. ऑनलाईन प्रिफर्ड आहे, इझिली होऊन जाते. बट सपोज तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे आणि तुम्ही लेटर स्टेजमध्ये अप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट करत आहे, तो ऑफलाईनसुद्धा तुम्ही व्हेरीफाय करू शकता. तुमचा जो CET रिझल्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रँक कळत नाही, तुम्हाला फक्त पर्सेंटाईल कळतं आहे. तुमचे जे रँक्स आहे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सगळ्यात पहिल्यांदा डिक्लेअर होणार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ग्रीव्हन्सेसचा ऑप्शन आहे. सपोज तुमचा OBC कॅटेगरी आहे बट OBCचा रँक नाही आलेला आहे, तर तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता आणि फायनली एक फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते, राईट. आता फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होते नेक्स्ट डेला. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कळणार की कुठले कॉलेजेस पार्टिसिपेट करत आहे, त्यांच्यामध्ये किती ब्रांचेस आहे आणि एका ब्रांचमध्ये किती इनटेक आहे. आणि एक्झॅक्टली नेक्स्ट डेला म्हणजे कॅप राऊंड 1 सुरू होते ऑलमोस्ट 26 जुलैला लास्ट इयरच्या हिशोबाने. आपण अज्युम करू शकतो की सगळ्या डेट्स ॲटलिस्ट 15 दिवसांनी पुढे जाऊ शकतात, कारण की सेकंड अटेम्प्ट असल्यामुळे तो रिझल्ट 15 दिवस लेट येणार आहे, राईट. तर हे जे काही डेट्स मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही +15 डेजच्या हिशोबाने एक ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करू शकता. तर कॅप राऊंड 1 जो आहे तो फिल करायला आपल्याला 3 दिवस मिळतात. मग त्याच्या 2 दिवसानंतर ऑलमोस्ट तुम्हाला अलॉटमेंट होते आणि अलॉटमेंटमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉलेज लागणार. बरेच मुलांना कन्फ्युजन असते की सपोज मला प्रेफरन्स नंबर 15 मिळालं तर दॅट मीन्स की त्याच्या खालचं कुठलंही तुम्ही कॉलेज घेऊ शकता. असं नाही आहे. एका पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमला तुम्हाला एकच अलॉटमेंट असणार आहे. तर सपोज प्रेफरन्स नंबर 15 तुमची अलॉटमेंट आहे तर त्याच्यानंतर एक ARC प्रोसेस तुम्ही करू शकता. ARC म्हणजे ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज असे 2 ऑप्शन्स आहे. आयडियली बेटरमेंट आपण सिलेक्ट करतो, कारण की बेटरमेंटचं मिनिंग आहे की जे तुम्हाला लागलं आहे प्रेफरन्स नंबर 15 ते आपण आपल्या नावावर रिझर्व करतो आणि आपण बेटरमेंटसाठी ट्राय करतो इन द सबसिक्वेंट राऊंड्स. मग तो राऊंड 2 आहे, 3 आहे, 4 आहे, ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे ARC प्रोसेस ही सुद्धा ऑनलाईन असते. यालासुद्धा आपल्याला 3 दिवस मिळतात. सपोज तुम्हाला प्रेफरन्स नंबर 1 मिळालं जे ऑटो फ्रीज होते, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या टाईम फ्रेममध्ये कॉलेजला रिपोर्ट करून डॉक्युमेंट सबमिट करून फीस पे करणं कंपल्सरी आहे. ही जी कॅप राऊंड 1ची प्रोसेस झाली म्हणजे प्रेफरन्सेस टाकणे, अलॉटमेंट आणि ARC प्रोसेस, ठीक आहे. ह्या 3 गोष्टी असतात एका पर्टिक्युलर कॅप राऊंडमध्ये. ह्या सेम गोष्टी कॅप राऊंड 2, 3 आणि 4ला सुद्धा कंटिन्यू राहतात. सपोज यावर्षी ॲडमिशन प्रोसेस डिले झाली तर गव्हर्नमेंट डिसाईड करू शकते की आम्ही फक्त 3च कॅप राऊंड ठेवणार आणि असं बरेच वेळा झालेलं आहे पास्टमध्ये. ते एक्झॅक्टली 3 राऊंड आहे की 4 राऊंड आहे ह्यावर्षी जेव्हा इन्फॉर्मेशन ब्रोशर रिलीज होणार त्याच्यामध्ये ते दिलेलं असणार. तर ही सेम प्रोसेस जी आहे कॅप राऊंड 2, 3, 4 साठी रिपीट होते. बट याच्यात अजून एक गोष्ट जी ॲड होते ती आहे की वॅकन्सी मॅट्रिक्स डिक्लेअर होणार हर एका राऊंडसाठी. म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये एक्झॅक्टली किती सीट्स वॅकंट आहे त्याचं एक मॅट्रिक्स डिक्लेअर होते. बट वी नीड नॉट टू वरी मच, कारण की ही जी प्रोसेस आहे ही डायनॅमिक प्रोसेस आहे. डायनॅमिक प्रोसेसचं मिनिंग काय की सपोज कॅप राऊंड 1ला अलॉटमेंट झालेली आहे, ती सीट अवेलेबल नाही आहे,
बट सपोज त्या मुलाला कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट मिळाली तर ती सीट टाईमला क्रिएट होते आणि तुम्हाला ती मिळू शकते. दॅट इज कॉल्ड एज डायनॅमिक प्रोसेस. बट स्टील हे एक वॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज होते, आपण त्याला रेफर करू शकतो आणि त्याच्या इमिजिएटली नंतर आपण कॅपराऊंड 2चं प्रेफरन्सेस टाकू, मग अलॉटमेंट, मग रिपोर्टिंग. ही सेम गोष्ट कॅपराऊंड 1, 2, 3, 4ला होणार आहे आणि कॅपराऊंड 4ला तुम्हाला इथे दिसणार डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 4 जी लास्ट इयर 1 सप्टेंबरला होती. त्याच्यानंतर आता कॅपराऊंड 4 इज द लास्ट राऊंड ऑफ द कॅप प्रोसेस. त्याच्यामुळे आयडियली इट इज रेकमेंडेड की तुम्ही तिथे ॲडमिशन रिपोर्ट करून घ्यायला पाहिजे आणि त्याचा जो शेड्यूल आहे तो 2 सप्टेंबरपासून 5 सप्टेंबर होता. आता त्याच्यानंतर तुमचे नॉन कॅप राऊंड सुरू होतात. बरेच लोकांना कन्फ्युजन आहे की नॉन कॅप राऊंड्समध्ये बराच टाईम लागत असणार, खूप जास्त डेट्स कन्झ्युम होत असणार, बट असं नाही आहे. तुम्ही सपोज इथे कट ऑफ डेट बघितलं तर ती होती 15 सप्टेंबर आणि तुमचं लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग फॉर कॅप राऊंड होतं 5 सप्टेंबर. तर फक्त 10 दिवस आहे आणि त्या 10 दिवसामध्ये सगळे ए कॅप राऊंड्स होतात, सगळे ILS राऊंड्स होतात. तर असं नाही आहे की तुम्ही नॉन कॅप राऊंड्समध्ये पार्टिसिपेट केलं तर खूप डिले होते किंवा तुमचं अकॅडमिक लॉस होते, असं काही नाही आहे. फक्त 10 दिवस लागतात, त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते. राईट. याच्यामध्ये लास्ट इयरपासून एक नवीन कन्सेप्टसुद्धा लॉन्च झाला होता. तो होता लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन विथ फुल फी रिफंड, जे आहे 13 सप्टेंबर. तर 13 सप्टेंबरपर्यंत तुम्ही कितीही ॲडमिशन्स आधी कॅन्सल करू शकता, कॅपची करू शकता, नॉन कॅपची करू शकता. फक्त 1000 रुपीज मायनस होतात आणि पूर्ण पैसे परत मिळतात. बट सपोज तुम्ही 14th आणि 15th ह्या 2 दिवसात तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केली तर तुम्हाला रिफंड नाही मिळणार. बट वी नीड नॉट टू वरी. आपण 13th इव्हनिंगला 5ला सुद्धा कॅन्सल केली तर आपल्याला रिफंड मिळणार अँड दॅट इज सफिशियंट टाईम टू पार्टिसिपेट इन द नॉन कॅप प्रोसेस. ठीक आहे. तर हे एक रफ टाईमलाईन्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता नेक्स्ट 2-3 महिन्यामध्ये. जसं मी आधी सांगितलं की आपली ॲडमिशन प्रोसेस मोस्टली 15 दिवस डिलेड होणार आहे. तर इथे 15 सप्टेंबर सपोज कट ऑफ डेट आहे तर होऊ शकते ह्या वर्षी ती 30th सप्टेंबर होणार. बट सपोज गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की फक्त 3च राऊंड ठेवायचे आहे तर अगेन ही जी कट ऑफ डेट आहे ती 15 सप्टेंबर होऊ शकते. तर लेट्स वेट फॉर दॅट. इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यावर आपल्याला एक्झॅक्टली करणार. बट दिस इज हाऊ द ॲडमिशन प्रोसेस वुड प्रोसीड. आणि या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला वेगवेगळे स्टेजेस आहे, वेगवेगळे स्टेप्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच डाऊट्स येणार आहे. ते डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता, प्लस आमचा ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. आता याच्यामध्ये हा जो शेड्यूल आहे तो थोडा अजून कॉम्प्लेक्स होते जेव्हा आपण नॉन कॅप प्रोसेसला जातो. कारण की नॉन कॅप प्रोसेसमध्ये काय की एकेका कॉलेजचा वेगवेगळा शेड्यूल आहे. फॉर एक्झाम्पल VITचा फॉर्म भरायचा शेड्यूल वेगळा आहे, त्यांचं मेरिट लिस्टचा शेड्यूल वेगळा आहे, त्यांचा राऊंड 1चं शेड्यूल वेगळं आहे, राऊंड 2 एक्सेट्रा. लाईकवाईज PICT, PCCOE एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तेव्हा ही जी प्रोसेस आहे ती खूप कॉम्प्लेक्स होते आणि त्याच्यासाठी आमच्या ॲपमध्ये तुम्हाला एक कॅलेंडर दिसणार. हा जो सध्या मी कॅलेंडर दाखवत आहे तुम्हाला, तर हा पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये आम्ही एकेका कॉलेजचे डेट्स याच्यात टाकू की VITचा फॉर्म केव्हा भरायचा आहे, VITचा राऊंड 1 केव्हा आहे, VITचा राऊंड 2 केव्हा आहे. त्याच्यामुळे काय होणार, तुम्ही ॲट अ ग्लान्स सगळं काही बघू शकता. तर ऑब्जेक्टिव्ह इज की नॉन कॅप प्रोसेससुद्धा आम्ही सिम्प्लिफाय केली पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या ॲपमध्ये तुम्ही सपोज गेले तर इथे ॲडमिशन कॅलेंडर आहे आणि ह्या कॅलेंडरमध्ये कॅप आणि नॉन कॅपचं सगळं काही आम्ही अपलोड करू. तर हा ॲप खूप कामाचा आहे. होप की तुम्ही ऑलरेडी यूज करत आहे, डाउनलोड केलेला आहे. नसणार केलं तर प्लीज करा. ह्या ॲपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. I hope this video was useful. If yes, please consider subscribing and we'll see you again in the next one. Thank you so much.